नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील दर्शनाचा काळा बाजार उघडकीस आला असल्याचं वास्तव समोर आलं। परराज्यासह नाशिकमधील भाविकांना 3000 रुपयांमध्ये 10 मिनिटात दर्शन करून देतो असं सांगत त्यांच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी एका संशयितास 2 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यातच त्याला त्र्यंबकेश्वर संस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलक याला देखील पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतलंय। भाविकांकडून व्हीआयपी दर्शनासाठी जादा दर आकारत मंदिराच्या पूर्व दरवाजातून ट्रस्टच्या अधिकाराचा वापर करून भाविकांना आत सोडलं जात असल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलंय। याबाबत अधिक माहिती नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे। या 200 रुपयाच्या फीच्या पाठीमागे त्यांना तात्काळ दर्शन व्हावं, व्हीआयपी दर्शन आणि अधिक लवकर व्हावं यासाठी काही एजंट्स सातत्याने काम करत होते आणि त्यांना 3000 ते 9000 रुपये, कधी कधी 12-13 हजार रुपये सुद्धा त्यांच्याकडून घेतले जात होते। अशा स्वरूपाच्या तक्रारी या आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। त्याचप्रमाणे नवनियुक्त जे जिल्हा सत्र न्यायाधीश साहेब आहेत श्री रोकडे साहेब, तसेच ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत घुले मॅडम यांच्याकडे या प्राप्त झालेल्या होत्या। या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश हे माननीय सत्र न्यायालय यांच्याकडून मिळाले होते। या बाबतीमध्ये शनिवारी आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं। भाविकांना कशा पद्धतीने 200 रुपयाच्या तिकिटामध्ये 3-3 हजार रुपये घेतलं जातं या बाबतीमधले संपूर्ण एव्हिडन्स बेस हे ऑपरेशन केलं गेलं। याच्यामध्ये जे सुरुवातीला आरोप पकडले गेले ते शनिवारी त्यांना अटक केली। त्यानंतर त्यांच्याकडून आणि इतर सर्व एव्हिडन्सच्या आधारावर काल रात्री 1 वाजता विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट पुरुषोत्तम कडलक यास अटक केलेली आहे। याच्यामध्ये संपूर्ण ही कारवाई एव्हिडन्स बेस आहे। आतापर्यंत 2 लोकांना अटक केलेली आहे। आणखी काही नावं निष्पन्न झालेले आहेत आणि त्या नावाच्या आधारावर त्याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना एक लवकरच अटक केली जाणार। पुरुषोत्तम कडलकला अटक झालेली आहे आणि त्याचा नक्की काय रोल? या संपूर्ण रॅकेटमध्ये वेगवेगळ्या चैन आहेत, वेगवेगळी लोक नियुक्त केलेली आहेत आणि उत्तर दरवाजातून जी एंट्री केली जाते त्या दरवाजातून सोडताना ह्या ट्रस्टचा जो पद आहे त्या पदाचा वापर करून आतमध्ये सोडलं जातं आणि ही एखाद्या दुसऱ्या ग्राहकासाठी किंवा नातेवाईकांसाठी किंवा इतर कुठल्याही प्रोटोकॉलच्या अधिकाऱ्यांसाठी न करता या बाबतीमध्ये हे 200 रुपयाचे तिकीट घेतलेलं आहे त्या लोकांना अधिकचे पैसे घेऊन सोडण्यासाठी हे काम केलं जातं। सर, याच्यामध्ये आणखी कोणी विश्वस्तांचा सहभाग आढळतो? आतापर्यंत एकच विश्वस्तांचा सहभाग आढळलेला आहे। आणखी काही त्यामध्ये सहभागी असतील तर समोर जर पुरावे आले तर निश्चितपणे त्या बाबतीत कारवाई केली जाणार। शनिवारी पूर्णपणे पुराव्यांच्या आधारावर ऑपरेशन करण्यात आलं। त्यामध्ये विश्वस्तांचे 2 नातेवाईक आणि 1 एजंट अटकेत आहेत। या व्यतिरिक्त त्यांनी काही लोक यामध्ये सहभागी आहेत का याची देखील पोलीस कसून चौकशी करत असल्याची माहिती देखील यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली। एकूणच या प्रकारात आणखी किती जणांचा हात आहे हे येणाऱ्या काळातच समजेल। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।